मित्रांनो, कधी असं होतं का की तुम्ही विचार करायचा नाही असं ठरवता, पण तरीही डोक्यात विचारांचं चक्र सतत चालूच राहतं? रात्री झोपताना जुन्या गोष्टी आठवतात, भविष्याची काळजी वाटते आणि छातीत एक अनामिक भीती किंवा ताण जाणवतो. जर तुमचं उत्तर हो असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण आणि चिंता, स्ट्रेस आणि अँक्झायटी ही एक मोठी समस्या बनली आहे. पण यातून बाहेर कसं पडायचं? आज जीवनवेद मराठीवर आपण पाहणार आहोत मानसिक ताण कायमचा दूर करण्याचे 3 वैज्ञानिक आणि सोपे मार्ग. मार्ग 1, 5-4-2-1 चा नियम. द 5-4-3-2-1 ग्राउंडिंग टेक्निक. पहिला मार्ग म्हणजे 5-4-3-2-1 नियम. जेव्हा अचानक भीती किंवा ताण खूप वाढतो, तेव्हा हा नियम जादूसारखा काम करतो. तुम्ही जिथे आहात तिथे शांत बसा आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा 5 गोष्टी पहा ज्या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 4 अशा गोष्टी ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता, जसे की तुमचा हात, टेबल. 3 अशा गोष्टी ज्या तुम्ही ऐकू शकता, उदाहरणार्थ पक्ष्यांचा आवाज, पंख्याचा आवाज. 2 अशा गोष्टी ज्यांचा तुम्ही सुवास घेऊ शकता आणि 1 अशी गोष्ट ज्याची तुम्ही चव घेऊ शकता. हा नियम तुमच्या मेंदूला भविष्यातील किंवा भूतकाळातील चिंतेमधून बाहेर काढून सध्याच्या क्षणात प्रेझेंट मोमेंट आणतो. मार्ग 2, डोक्यातील विचार कागदावर उतरवा. ब्रेन डंप. दुसरा मार्ग म्हणजे ब्रेन डंप, म्हणजेच डोक्यातील विचार कागदावर लिहिणे. बऱ्याचदा आपला ताण यासाठी वाढतो कारण आपण अनेक गोष्टी एकाच वेळी डोक्यात साठवून ठेवतो. जेव्हा खूप अस्वस्थ वाटेल तेव्हा एक डायरी किंवा कागद घ्या आणि तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे, भीती, राग, काळजी, कामं, ते सर्व जसेच्या तसे कागदावर लिहून काढा. जेव्हा तुमचे विचार मेंदूमधून निघून कागदावर येतात तेव्हा मेंदूला खूप हलकं वाटतं. हा एक अत्यंत प्रभावी मानसोपचार आहे. मार्ग 3, नाही म्हणायला शिका आणि अपेक्षा कमी करा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्वतःवर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा ताण न घेणे. बऱ्याचदा आपण इतरांना खुश करण्यासाठी अशा गोष्टींनाही हो म्हणतो ज्या आपल्याला करायच्या नसतात आणि नंतर स्वतःच ताणाखाली जगतो. प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करणं हे तुमचं काम नाही. स्वतःला वेळ द्या. दिवसातून किमान 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून फक्त शांत बसा किंवा दीर्घ श्वास घ्या. तुमचं मानसिक स्वास्थ्य ही तुमची पहिली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, चिंता केल्याने उद्याच्या अडचणी दूर होत नाहीत. उलट आजची शांतता मात्र नक्की हिरावून घेतली जाते. स्वतःला वेळ द्या, परिस्थिती बदलेल. तुम्हाला या तिन्हीपैकी कोणता मार्ग सर्वात जास्त आवडला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या माणसांसोबत हा नक्की शेअर करा, ज्यांना याची गरज आहे. आणि हो, जीवनवेद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.